पुणे शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालाय। खडकवासला मुळशीतील विसर्गामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। भिडे पूल हा पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे। तर एकता नगर परिसरात पाणी साचले। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। खबरदारी म्हणून प्रशासनाकडून जागोजागी सुरक्षा जवानही तैनात करण्यात आलेत। पुण्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धोका अधिक निर्माण झालाय। त्यामुळे आता ही दृश्य आपण पाहतोय, धरणातून विसर्ग करण्यात येतोय आणि त्यामुळे आता पुण्यात पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। पुणे शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालाय, कारण खडकवासला आणि मुळशीतील विसर्गामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। तर पुण्यातील भिडे पूल हा पाण्याखाली गेलाय, तर एकता नगर परिसरात पाणी साचले। आता प्रशासनाकडून या संदर्भातली सगळी काळजी घेतली जाते। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। पुणे जिल्ह्यात काल संध्याकाळपासून रेड अलर्ट आहे। घाट माथ्यावर आणि धरण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय। त्यामुळे काल आपण काय केलं, काल दिवसभर बऱ्यापैकी आपण जादाचं पाणी सोडून धरणाची पातळी खडकवासल्यामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला। काल रात्री 10:30 वाजता आम्ही एक इमर्जन्सी बैठक बोलावली होती सर्व यंत्रणांची, आणि त्याच्यात असा निर्णय घेतला होता की पहाटेपर्यंत 27,000च ठेवूयात, जेणेकरून पहाटे लोकांना अडचण येणार नाही। प्रशासनाची पूर्ण तयारी आहे, कोऑर्डिनेटेड एफर्ट आहेत। पीएमसी, पीसीएमसी, आर्मी, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन, इरिगेशन प्रत्येक 2 तासाला आपण आढावा घेतो आणि मग त्याच्यानंतर ताबडतोब ज्या काही उपाययोजना करायच्या ते करतो। धरणाच्या पातळी ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत। आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे की जे त्यांना धरणं खाली करायची आहेत ती धरणं जी आहेत ते दिवसभरामध्ये खाली करा, म्हणजे जरी रात्री पाऊस पडला तरी त्यांना तो साठा करता येईल। म्हणजे अशी परिस्थिती रात्रीची उद्भवू नये, कारण का दिवसाची आपल्याला मदत करता येते, दिवसाच्या लाईटमध्ये सगळं करता येतं। आता सध्या परिस्थितीमध्ये फक्त एकता नगरमध्येच पाणी आता शिरलेलं आहे। जो सखल भाग आहे त्या सखल भागातल्या जवळजवळ 100 ते 125 लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। या ठिकाणी मदत केंद्रामध्ये निवारा कक्षामध्ये त्यांची सोय केलेली आहे। काही लोक त्यांच्या नातेवाईकांच्याकडे गेलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।